नमस्कार मित्रांनो, ही गाडी आज आपल्याकडे आलेली. तिचा प्रॉब्लेम असा झाला होता, कस्टमर कडून गाडी खालून आदळली. तर कस्टमरनं खालून चेक केलं काही लिकेज वगैरे आहे का, पण काहीच लिकेज नव्हतं. पण थोड्या वेळानंतर मग कस्टमर परत गाडी चालवायला लागला. पण थोड्या वेळानंतर एक गाडीची फायरिंग चेंज व्हायला लागली. मग कस्टमरनं नोटीस केलं की गाडीमध्ये ऑइलचा लाईट येतो. मग कस्टमरनं आम्हाला कॉल केला, मग असा प्रॉब्लेम. आम्ही त्यांना गाडी न चालवण्याचा सल्ला दिला आणि कस्टमरनं गाडी क्वचित करून गॅरेजवर आणली. आता मी तुम्हाला दाखवतो त्याचा प्रॉब्लेम काय झाला. तर बघा मित्रांनो, इथं जे चेंबर हे बघू शकता तुम्ही, खालून पूर्ण बेंड झालेलं. हे लिकेज कुठंच नाही, पण याच्यामुळे काय झालं, याच्यात येणं असं स्टेनर असतं. हा ऑइल पंप आहे आणि हे ऑइल स्टेनर आहे जे ऑइल चेंबर मधून घेऊन इंजिनला पास करतं. हे फटका बसल्यामुळे हे तुटलं स्टेनर, त्याच्यामुळे गाडीला ऑइलच पास होत नव्हतं. जर खालून बघितलं तर काहीच लिकेज नाही. कस्टमरला कळलं सुद्धा नसतं की प्रॉब्लेम काय झालेला आहे आणि याचं इंजिन काम निघलं असतं. पण फायरिंग चेंज झाल्यामुळे त्यांना लगेच कन्सल्ट केलं आणि त्यांचा पुढचा खर्च वाचलेला. तर आपण या गाडीला ऑइल पंप आणि ऑइल चेंबर हे नवीन टाकलेलं आहे. गाडी चालू कर. ते बघा, गाडीची फायरिंग एकदम नॉर्मल झालेली आहे. ते फक्त ऑइल पंप आणि ऑइल चेंबर टाकून यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे.